आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। पावसाळ्यातील खड्ड्यांमुळे संताप, युवासेनेचे मनपासमोर आंदोलन। नाशिक शहरातील रस्त्यांवरील वाढत्या खड्ड्यांच्या समस्येविरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेने नाशिक महानगरपालिकेवर जोरदार आंदोलन केले। मनपा मुख्यालयासमोर निदर्शने करत कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली आणि आयुक्तांना निवेदन सादर केले। पावसाळ्यामुळे शहरातील प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून खड्ड्यांमुळे वाहन चालक, पादचारी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे, याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अपघातांचा धोका वाढल्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला। युवा सेनेने तातडीने सर्व खड्डे कायमस्वरूपी बुजवून खराब रस्त्यांचे दर्जेदार डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे। तसेच प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। या आंदोलनात युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सागर कोकणे, विशाल जाधव, आकाश उगले, प्रवीण चव्हाण, संजय गोसावी, अभिजित गवते, रितेश साळवे, खेमराज नेरकर, श्रीकांत चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झालेत। लोकप्रवाह न्यूज 24 ताससाठी मोहसिन पठाण। मी संजय मदन गोसावी, युवा सेना महानगर प्रमुख, पश्चिम विधानसभा। आज आम्ही पूर्ण युवा सेना टीम जिल्हा प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली राजीव गांधी भवन येथे मोर्चा काढला। मोर्चाचं कारण एवढंच आहे फक्त की जी स्मार्ट सिटी अंतर्गत जो काही फक्त यांनी रास केलाय नाशिकचा, त्या रासाला एक जाब विचारण्यासाठी आम्ही हा मोर्चा इथे आणलाय। उद्या उठून आज बघितलं आपण राजीव गांधी समोर किती पाणी साचलेलं होतं। या पाण्यात कोणाचं काही जीवितहानी घडली तर याला जबाबदार कोण आहे? एक तर पहिलेच नाशिक जिल्ह्याला एक मंत्री देऊन ठेवलेले, पालकमंत्री अजून दिलेले नाही। मग नाशिकनी जाब विचारायचा तरी कोणाला? महापौर, उपमहापौर फक्त इकडे तिकडे फिरतात, रील्स बनवतात, पण स्टँडिंगला जागेवर ग्राउंड रिपोर्ट काय? तळागाळातल्या लोकांना किती त्रास होतोय, सामान्य नागरिकाला भरपूर त्रास होतोय, याचाच जाब विचारण्यासाठी आम्ही इथे आलो।